नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 मध्ये अमेरिकेतील युक्लिड, ओहिओ येथे झाला। या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकन नेव्ही ऑफिसर आहेत। सुनीताच्या वडिलांचे नाव डॉक्टर दीपक पंड्या आणि आईचे नाव बोनी पंड्या हे आहे। सुनीता विल्यम्स यांना 1987 साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीकडून भौतिक विज्ञान या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली। सुनीता विल्यम्स या मे 1987 ला अमेरिकन नौदलात रुजू झाल्या। नेव्हल कोस्टल सिस्टीम कमांडमध्ये 6 महिन्याच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली। सुनीता यांचा विवाह मायकल जे विल्यम्स यांच्याशी झाला असून ते देखील अंतराळ क्षेत्राशी निगडीत आहेत। 1992 मध्ये अँड्र्यू चक्रीवादळाच्या वेळी मायामी, फ्लोरिडा येथे झालेल्या बचाव कार्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली। जून 1998 मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असताना त्यांची अवकाश मोहिमेकरता नासामध्ये निवड झाली। सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक 7 वेळा स्पेस वॉक करणारी महिला म्हणून आणि सर्वाधिक वेळ 50 तास 40 मिनिटे स्पेस वॉक करणारी महिला म्हणून असे 2 विक्रम केले आहेत। सुनीता विल्यम्स यांना 2008 मध्ये भारत सरकारकडून विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित केले आहे। तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण ती स्वप्ने निश्चितच वास्तवात येऊ शकतात, हा सुनीताने मुंबई भेटीत संदेश दिला। त्यांना आत्तापर्यंत नेव्ही कमेंडेशन मेडल, नेव्ही अँड मरीन कॉर्प अचीवमेंट मेडल, ह्युमॅनिटेरियन सर्व्हिस मेडल अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। अंतराळात जाणाऱ्या सुनीता या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला असून अंतराळाची ओढ असणाऱ्या तरुणांसाठी त्या एक प्रेरणास्रोत आहे। असेच नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।